अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान झाल्यानंतर ठाण्यातल्या टेंभी नाक्याजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ढोल वादन केले। या ठिकाणी ढोल वाजवत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा होते आणि आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानिमित्त अयोध्येमध्ये उत्साह आहे। तोच उत्साह महाराष्ट्रामध्ये देखील आहे, संपूर्ण देशभरात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे ढोल वादन केले। आता काही सद्बुद्धी आणि काय म्हणतो त्याला चांगली बुद्धी सुबुद्धी संमती सगळ्या गोष्टी आल्या। हा सोहळा कधी कोणाला पाहायला मिळणार नाही। डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा आहे आणि याच्यामध्ये काही लोक जे राजकारण करतात त्यांना सद्बुद्धी द्यावी, कारण काही लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातलेला आहे। बहिष्कार घालणाऱ्यांना काही लोकांनी साथ दिली आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे। आणि म्हणून सगळी जनता जय श्रीरामाचा जयघोष करतात। संपूर्ण देशात लहान मुलांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत जय श्रीराम हा जयघोष सुरू आहे। आणि अशा वेळेस सगळ्यांनी आनंद सोहळ्यामध्ये सामील झालं पाहिजे, परंतु काही लोक याला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात रामाच्या अस्तित्वावर, मंदिरावर। आणि म्हणून मी म्हणालो की सगळ्यांना सद्बुद्धी यावी।